गुड मॉर्निंग 9th स्टँडर्ड. आज आपण मराठीची 5वी कविता व्यायामाचे महत्त्व बघणार आहे. भाग 2 चालू झालेला आहे. हा आपण भाग पहिल्यामधला 5वं स्थूल वाचन जे आहे काझीरंगा आपण घेतलेलं नाही आहे, तर ते नंतर जेव्हा तुमचं क्लास सुरू होईल तेव्हा तो घेऊ, कारण खूप मोठा लेसन आहे तो. त्यामुळे त्याला तुम्ही जेव्हा प्रेझेंट असाल किंवा तुमच्याजवळ टेक्स्टबुक असेल तर ते जास्त इझी पडेल तुम्हाला. त्यामुळे हे जे कविता आहे ही छोटी आहे, आज ती घेते मी. कवितेचे कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचं नाव काय आहे? माणिक बंडोजी ठाकूर. जन्म होता 1909 ते 1968. संत कवी, आता संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजे ते कोण होते? संत होते. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम, बघा त्यांचा जो जन्माचा काळ आहे त्या काळामध्ये अंधश्रद्धासुद्धा जास्त होती आणि लोकांमध्ये जातीभेद, धर्मभेद यासुद्धा कल्पना जास्त होत्या. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या सुधारणा करून त्याच्यावरती मात करण्यासाठी किंवा अहिंसा व आत्मसंचय यांचे पाठ त्यांनी दिलेले आहेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन, उपाधी म्हणजे त्यांना जसं आपण त्यांना एक बोलतात ना नाव देतो किंवा त्यांचा ॲवॉर्ड देऊन किंवा त्यांना एक पदवी दिली होती. उपाधी म्हणजे पदवी दिली होती. पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन. अस्पृश्यता म्हणजे अस्पृश्य ही जी कल्पना किंवा हे जे लोकांमध्ये भाव होते ते सगळे त्यांनी बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे नाहीसे करणे, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. आता त्या ग्रामगीतामध्ये काय होतं तर बघा, शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी, या सर्व गोष्टींविषयीचं आवाहन, कळकळीचे आवाहन करणारा हा त्यांचा ग्रंथ होता ग्रामगीता. मराठी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. आता व्यायाम जो आहे, आजही व्यायाम सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि व्यायाम ही गोष्ट अशी आहे, ही तुम्हाला आजन्म कधीही संपणार नाही अशी आहे. आजन्म म्हणजे तुम्ही व्यायाम कोणत्याही वयातली लोक करू शकता आणि व्यायामामुळे होणारे फायदे या कवितेमध्ये दिलेले आहे. आजसुद्धा रामदेव बाबा जे आहेत ते सुद्धा व्यायामाला खूप महत्त्व देतात आणि म्हणजे व्यायामाला प्रत्येकाने महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे ते या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बघूया कविता. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती,
स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. आता एकंदर असं आपण वरवर वाचल्याने तुम्हाला थोडं फार कळलं असेल. इथे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. एक जो आहे हा सूर्यनमस्कार करतो आहे, एक धावत आहे, दोरीवरच्या उड्या आहे, डंबेल्स उचलत आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी व्यायामाचे काय काय प्रकार आहेत हे तुम्हाला माहीत असेलच. तर आता काय सांगितलेलं आहे, व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवी काय सांगत आहेत ते बघा. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. व्यायाम वैरी आळस वैरी, मानिला सर्वत्र सर्वतोपरी. म्हणजे काय सांगितलं आहे, व्यायाम जो आहे हा आपल्या आरोग्यासाठीचा मित्र आहे. म्हणजे आरोग्याचा मित्र आहे. व्यायाम केल्याने कधीही आपल्या शरीराला कधीही कोणतीही इजा होत नाही. व्यायाम जो आहे किती कधी कोणत्या परिस्थितीत काय खाऊन पिऊन कसं करावं हे सगळंसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि व्यायाम जो आहे त्यांनी सांगितलं आहे आपल्या आरोग्याचा आपल्या शरीराचा मित्र आहे. हे ध्यानी ठेवावे सूत्र. हे ध्यानी म्हणजे लक्षात ठेवावे की व्यायाम काय आहे, आपल्या आरोग्याचा मित्र आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आळस जो आहे हा प्रत्येकाचा, आळस हा माणसाचा शत्रू आहे. हे आपण ॲज अ सुविचार लिहितो. मग तेच आहे की आळस, कंटाळा, कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करणे हा आपल्या शरीराचा शत्रू मानला जातो आणि तो सगळीकडे शत्रूच आहे. आळस हा सर्वतोपरी म्हणजे सगळ्यांच्या वरती आळस. आपला शत्रू कोण आहे तर आळस. याचा अर्थ काय की आपल्याला जर एखादं काम करायचं असेल तर ते करायचं म्हणजे करायचं. ते का बोलतात ना, कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणजे हे काय आहे की जे तुम्ही उद्या करणार आहे ते आज करा आणि जे आज करणार आहे ते आत्ता करा. म्हणजे आळसाने आपण विचार करतो की आज नाही उद्या करतो. म्हणजे उद्या करणार आहे ते उद्या कधीच माणसाचा येत नाही. त्यामुळे आळस करून तुम्ही तुमचे दिवस खराब करू नका. जसे तुमचे आत्ताचे दिवस चाललेले आहेत, खूप सगळेजण आळशी झालेले आहात. तर तसे आळशी होऊन शेवटी बघा, व्यायाम तर कोणी करत नसावं. मे बी त्याच्यामधले 100पैकी 20 लोक व्यायाम करत असतील. पण आता आळसामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेले बदल काय आहेत हे कळत असेल, प्रत्येकालाच कळत असेल. पण तसं न होता आपण थोडासा वेळ जो आहे ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये थोडासा वेळ व्यायामाला देणं गरजेचं आहे. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामाविन सात्विक भोजन. सात्विक म्हणजे आपण जे पंचपक्वान खातो किंवा चांगला आहारसुद्धा जर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुमचा चांगला आहारसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीराला हानिकारक ठरणार. कारण की तुमच्या शरीराची हालचालच होत नाही आहे. नुसतं तुम्ही खात राहिले तर तुमचं शरीर किंवा ते जे अन्न आहे ते तुम्हाला घातक ठरणार आहे. मग त्याच्यामुळे तुमच्या शरीराला लठ्ठपणा येणार, तुमच्या शरीरातली चरबी वाढणार. मग ती एकदा चरबी वाढली तुम्ही जाडे होणार, स्थूल होणार. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन आजार तुमच्या शरीराला होणार. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की व्यायामाशिवाय सात्विक भोजन, तुम्ही कितीही चांगलं भोजन जरी खाल्लं पण व्यायाम जर नाही केला तर ते भोजन तुम्हाला अपायकारक ठरणार. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामामुळे काय होतं, अग्निदीपन म्हणजे काय की आपण कधी बोलतो की ॲसिडिटी झाली. पण जर आपण व्यायाम रोज ठेवला, व्यायाम रोज चालू केला व्यायामामध्ये सुद्धा बरेच काही आहेत. एका नाकाने श्वास घेणं, दुसऱ्या नाकाने सोडणं, म्हणजे हे काही प्रकार जे आहेत, कपालभाती वगैरे जे प्रकार आहेत, हे केल्याने काय होतं तर आपली जी ॲसिडिटी, काही खाल्ल्याने ॲसिडिटी होते किंवा उपाशी पोटाने ॲसिडिटी होते, तर ती ॲसिडिटीसुद्धा अग्निदीपन म्हणजे ॲसिडिटी आपली कमी होईल किंवा होणार नाही. आणि आपण जे काही जेवतो त्या अन्नाचं सुद्धा पचन सहजपणे होतं व्यायाम केल्यामुळे. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी,
विचारी सजीवपण. बघा, व्यायामे जडत्व जाई दुरी, म्हणजे व्यायामामुळे आपल्या शरीराला जो स्थूलपणा येतो, जे आपण जाडे होतो ते कमी होतं किंवा आपल्या शरीराला एक छान आकार मिळतो. व्यायामाअंगी राही तरतरी, आपण नेहमी व्यायाम केल्यामुळे फ्रेश राहतो. आता तुम्ही सुद्धा या लॉकडाऊनमध्ये जरा सकाळी उठल्यावरती थोडा एक बोलत ना अर्धा तास व्यायाम करून बघा, तुम्ही स्वतःला खूप फ्रेश फील कराल. आणि ही खरी एक फॅक्ट आहे. तुम्ही फक्त करून बघा, 2-3 दिवस करा. थोडंसं शरीर सुरुवातीला दुखेल, आपण व्यायाम केल्यामुळे सुरुवातीला दुखेल, कारण आपल्याला सवय नाही आहे. त्यामुळे ती सवय होईपर्यंत जरी दुखलं तरी तुम्ही बंद करू नका, व्यायाम करणं सुरुवात करा. थोडे सुरुवात करा, हळूहळू सुरुवात करा. जशी सुरुवात कराल नंतर हळूहळू तुमच्या शरीराला व्यायामाची सवय झाली की तुम्ही इतके यूज टू व्हाल त्या व्यायामाला की बिना व्यायाम केल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात होणार नाही. त्यामुळे व्यायाम करायला सुरुवात करा आणि शिका व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचे. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. आपल्या शरीराची रक्तव्यवस्था व्यवस्थित राहते. रक्त जे आहे ते चांगलं धावतं राहतं. रक्त असं कुठे थांबत नाही, कारण की आपण व्यायाम करतो. आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. बघा, तुम्ही व्यायाम करून बघा, तुम्हाला फरक आपोआप कळेल. वाढे विचारी सजीवपण. वाढे विचारी सजीवपण. व्यायाम केल्यामुळे आपल्या रक्तपुरवठा, शरीराचा रक्तपुरवठा जो आहे तो व्यवस्थित होतो आणि हा रक्तपुरवठा आपल्या मेंदूला सुद्धा व्यवस्थित होतो आणि त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा चांगली होते. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, झरझर करीती अत्यंत. बघा, व्यायामे सशक्त स्नायू, तुमचे मसल्स जे आहेत ते व्यायाम केल्यामुळे सशक्त म्हणजे ताकद येते, त्याच्यामध्ये चांगले राहतात. असेच बोलतात ना, सॉफ्ट मसल्स असण्यामध्ये काही फायदा नाही आहे. तुमचे ते स्नायू थोडे कठीण कणखर बनतात आणि त्यामुळे तुमच्या शरीराला एक ताकद प्राप्त होते. तुमचे स्नायू कसे असतात, तुमचे मसल्स सशक्त म्हणजे मसल्समध्ये सुद्धा ताकद असते. व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामामुळे माणसं जी आहेत ही दीर्घायू होतात. याचा अर्थ काय आहे की त्यांचं वय वाढतं. वय का वाढतं? वय जितकं आहे तितकंच राहतं, पण वय वाढतं असं का सांगितलेलं आहे? कारण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्यामुळे आपण आजारी पडत नाही आणि आजारी पडत नसल्यामुळे आपल्या मृत्यूचा धोका कमी होतो. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की व्यायामामुळे माणूस जो आहे तो दीर्घायू होतो, म्हणजे त्यांचं आयुष्य वाढतं. व्यायामहीन पित्त कफ वायू, झरझर करीती अत्यंत. व्यायामहीन म्हणजे व्यायामाशिवाय पित्त कफ वायू म्हणजे आपण बोलतो गॅस झालेला आहे, कफ झालेला आहे, ॲसिडिटी होते. हे सगळं केव्हा होतं? जेव्हा व्यायाम आपण करत नाही तेव्हा. मग व्यायामामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप जर्जर करीती अत्यंत म्हणजे खूप त्रासदायक ठरतात. आपल्याला जळजळ होते या सगळ्या गोष्टींमुळे जर आपण व्यायाम नाही केला तर. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायामाने काय होते तर रोगप्रतिकारक क्षमता वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते. आताच्या घडीला, आताच्या कोरोनाच्या स्थितीला आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर वाढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही खरंच व्यायाम करा सगळ्यांनी. स्वावलंबनाची प्रवृत्ती. स्वावलंबन म्हणजे सेल्फ डिपेंड. आपण काय होतो व्यायाम केल्यामुळे सेल्फ डिपेंड होतो. आपण फक्त आणि फक्त स्वतःवर अवलंबून राहतो. ती प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये येते, कुणावरती अवलंबून न राहणे. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायाम केल्यामुळे आपली कार्य करण्याची स्फूर्ती, इच्छाशक्ती वाढते आणि आपण कोणतंही काम कधीही नाही म्हणत नाही. न म्हणता आपण ते काम करण्याची तयारी नेहमी खुशीने दाखवतो. म्हणजे हे सगळे जे आहेत हे व्यायाम केल्याचे परिणाम आहेत. म्हणून सांगितलेलं आहे की व्यायाम करत राहा. रोज व्यायाम करणं
आपल्या शरीरासाठी खूप अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर ही कविता तुम्हाला कळलेली असेल. याच्यामध्ये जे महत्त्व सांगितलेलं आहे ते महत्त्व तुम्ही आत्मसात करा, व्यायाम करायला सुरुवात करा. आता हा तुमचा स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आणि प्लीज सॉल्व करा, होमवर्क करा, कारण तुम्ही होमवर्क, आम्ही फक्त शिकवण्याची कामं करत आहोत, पण तुमचा होमवर्क हा खूप कमी प्रमाणात मिळत आहे. तर प्लीज तसं होऊ देऊ नका, कारण एकदा जर शाळा सुरू झाली, क्लासेस सुरू झाले की हा सगळा होमवर्क आम्ही तुमच्याकडून चेक करून घेणार आहोत. तर तुमच्या ज्या नोटबुक आहेत त्या प्लीज रेडी ठेवा, म्हणजे जेणेकरून क्लास सुरू झाल्या आम्ही हे चेक करणार आणि नंतर तो जो वेळ असणार आहे तेव्हा तुम्हाला हा होमवर्क करायला परत वेळ मिळणार नाही. त्यामुळे आता जो वेळ मिळत आहे तो तुम्ही होमवर्क करणं सुरुवात करा प्लीज. ठीक आहे,